शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। या सुनावणीमध्ये दोन्ही पक्षाकडून अंतिम युक्तिवाद केला जाणार आहे। सकाळी 11 वाजल्यानंतर या सुनावणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे। आज सर्वोच्च न्यायालयात ही सुनावणी होणार आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं आज सर्वोच्च न्यायालयामध्ये या संदर्भात सुनावणी केली जाणार आहे। या सुनावणीमध्ये दोन्ही पक्षाकडून अंतिम युक्तिवाद केला जाणार आहे। तर सकाळी 11 वाजल्यानंतर या सुनावणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी मात्रे आपल्या सोबत जोडलेत। मीनाक्षी, आपण पाहतोय जे बंड झालं शिवसेनेचं आणि त्यानंतर आपण अनेक वेळा ही बातमी ऐकतोय की शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं, धनुष्यबाण कोणाचं, या संदर्भात तारीख पे तारीख ही परंपरा कायम राहिलेली आजपर्यंत। आज सर्वोच्च न्यायालयामध्ये या संदर्भात सुनावणी होणार आहे आणि आज खरं तर दिलासा मिळणार, काही निर्णय अंतिम होणार की पुन्हा एकदा तारीख पे तारीख होणार, काय घडेल नेमकं आज? निश्चितच कारण ज्या पद्धतीत आपण पाहतोय की शिवसेना मूळ पक्ष आणि पक्षाचं चिन्ह यावर हा युक्तिवाद अनेक वर्षांपासून सुरू आहे। खरं तर एकनाथ शिंदे यांनी बंड केला आणि त्यानंतर 40 ते 41 हे आमदार त्यांच्यासोबत गेले आणि त्यानंतर पक्ष स्थापन जो आहे तो त्यांनी केलेला आहे। मात्र केंद्रीय निवडणूक आयोगानं या सगळ्याच पक्ष आणि चिन्हावर एकनाथ शिंदेंच्या बाजूने हा निर्णय दिला होता आणि त्यालाच कुठेतरी विरोध करणारी याचिका जी आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून करण्यात आली। सर्वोच्च न्यायालयामध्ये ही सुनावणी प्रलंबित आहे। मागच्या अनेक वर्षांपासून खरं तर ही सुनावणी प्रलंबित आहे। आज खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की जी अंतिम युक्तिवाद आहे किंवा मग जे वेळापत्रक आहे ते निश्चित होऊ शकतो आणि तसे निर्देश देखील दिले जाऊ शकतात। प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर हा युक्तिवाद तिहेरी खंडपीठासमोर सुरू आहे। ज्या पद्धतीत आपण पाहतोय की सूर्यकांता हे न्यायाधीश आहे, न्यायमूर्ती आहेत, यांच्या खंडपीठासमोर खरं तर ही सुनावणी सुरू आहे। मागच्या काही दिवसांपासून पाहत आहोत की 30 जुलैला ज्यावेळी ही सुनावणी पार पडली त्यावेळी देखील तारीख पे तारीखचीच आपल्याला संपूर्ण चित्र पाहायला मिळाली आणि त्याआधी देखील आपण पाहत होतो की मागच्या मे ते एप्रिल महिन्यामध्ये देखील सुनावणी पार पडली होती, तेव्हा देखील तारीखच पडली होती। त्यामुळे आज देखील तारीख पडते का, मग काही निर्देश दिले जातात का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं देखील लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे ही सुनावणी आज सकाळी सर्वोच्च न्यायालयामध्ये 11 वाजता सुरू होणार आहे आणि आज काय महत्त्वाचा निर्णय होतोय का याकडे देखील प्रामुख्याने लक्ष राहणार आहे। करण, नक्कीच मीनाक्षी, आजचा दिवस पुन्हा एकदा महाराष्ट्रासाठी राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे। या संदर्भात या सुनावणीमध्ये काय घडतं वेळोवेळी आपल्याकडून या संदर्भात ताजे अपडेट घेत राहू। तुर्तास खूप खूप धन्यवाद। सकाळी 11 वाजता ही सुनावणी होणार आहे। त्यामुळे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह कोणाचं, शिंदे की ठाकरे, या संदर्भात पुन्हा एकदा आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।